हॅलो एव्हरीवन. इन्फिनिटी ई क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण क्लास 10चा मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टमधील थर्ड चॅप्टर पाहत आहोत, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 3.1, 3.2 आणि 3.3 आपण कव्हर केले आहेत. ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन चेक करा. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जातील. तुम्ही अजूनही इन्फिनिटी ई क्लास चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. या चॅनलवर आपण क्लास 10चे मॅथमॅटिक्स सब्जेक्टचे सगळे व्हिडिओज अपलोड करत असतो. येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर समजावी यासाठी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. सबस्क्राईब करून त्यासमोरची बेल आयकॉन देखील दाबा. आज आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशनचे ॲप्लिकेशन कसे करायचे ते पाहणार आहोत. चला तर मग इन्फिनिटी ई क्लासमध्ये आज काहीतरी नवीन शिकूयात. चला, ॲप्लिकेशन ऑफ एपी या सेक्शनमध्ये आपल्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशनचं व्हेरियस फील्डमध्ये वर्ड प्रॉब्लेम्समध्ये सॉल्व्ह करण्यासाठी कशा पद्धतीने ॲप्लिकेशन होतं हे पाहायचं आहे. ओके, चला तर मग आपण प्रॅक्टिस सेट 3.4 सॉल्व्ह करूयात. काय फर्स्ट क्वेश्चन. ऑन 1 January 2016 सानिका डिसाइड टू सेव्ह ₹10. 1 जानेवारी 2016 पासून सानिका त्यांनी डिसाईड केले की ₹10, ₹11 ऑन सेकंड डे. आज ₹10 म्हणजे 1 जानेवारीला ₹10, 2 जानेवारीला ₹11 अँड ₹12 ऑन थर्ड डे म्हणजे 3 जानेवारीला ₹12 ऑन थर्ड डे. इफ शी डिसाइड्स टू सेव्ह लाईक दिस ऑन 31 डिसेंबर, 31 डिसेंबरला व्हॉट विल बी हर टोटल सेव्हिंग. 31 डिसेंबरला ती टोटल सेव्हिंग किती होईल. ओके, म्हणजे आपल्याला 31 डिसेंबरला होणारे तिचे टोटल पैसे काढायचे. चला, म्हणजे इथे काय दिलंय म्हणूयात. सानिकाज डेली सेव्हिंग of year 2016 आर कसे सेव्हिंग असतील तिच्या. तर पहिला ₹10, नंतर 11, नंतर 12, नंतर 13 अँड सो ऑन. ओके, दी अबोव सिक्वेन्स इज एन AP. ही काय आपली AP आहे विथ A is equal to 10, बरोबर आहे का, फर्स्ट टर्म. अँड D is equal to 11 minus 10 is equal to किती येईल 1. ओके, आता N किती असेल. हिअर N is equal to 366. का तर पहा 1 जानेवारीला स्टार्ट केलंय आणि किती 31 डिसेंबरला म्हणजे इयर स्टार्टला इयर एंडला किती असते एका वर्षामध्ये दिवस 365. पण बिकॉज 2016 इज लीप इयर, ते काय असणार आहे लीप इयर असणार आहे. म्हणजे यांची व्हॅल्यू काय असेल 366. ओके, आता काय करायचं आपल्याला सम टू फाइंड टोटल सेव्हिंग. SN इज इक्वल टू N/2 इन ब्रॅकेट 2A प्लस N-1D हा आपला फॉर्म्युला. चला तर मग SNचा फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकूयात. S366 इज इक्वल टू 366 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2A 2 इंटू 10 प्लस N-1. यांची व्हॅल्यू किती आपल्याकडे 366 मायनस 1 आणि डीची व्हॅल्यू आपल्याकडे 1 आहे. ओके, चला मग 366 डिवायडेड बाय 2 किती होतील. 2 1 जा 2 1 जा 2 8 जा 2 3 जा 183 इन ब्रॅकेट 2 10 जा 20 प्लस 365 इंटू 1 365 प्लस 20 किती होतील 183 इंटू 385. ओके, किती मल्टिप्लिकेशन दोघांची 70,455. ओके, yes 366
6. म्हणू शकतो आपण देअरफॉर हर टोटल सेविंग इज इक्वल टू रुपीज 70,455. ओके, 70,455 रुपये तिचे काय असतील 1 वर्षामध्ये सेव्ह झालेले असतील, फक्त 1 रुपयाची वाढ करून. समजतंय? ओके, चला नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. चला काय दिले पहा. सेकंड क्वेश्चन. अ मॅन बॉरोज रुपीज 8,000, 8,000 रुपये त्यांनी घेतलेत, अँड ॲग्री टू रुपे विथ टोटल इंटरेस्ट ऑफ रुपीज 1,360, 1,360 रुपये इंटरेस्ट टोटल ते भरण्यासाठी तयार आहे. इन 12 मंथली इन्स्टॉलमेंट्स, 12 मंथली इन्स्टॉलमेंटमध्ये तो रिटर्न करणार आहे. ईच इन्स्टॉलमेंट बिंग लेस दॅन द प्रिसिडिंग वन, प्रत्येक इन्स्टॉलमेंट आधीच्यापेक्षा थोडी कमी असेल. बाय रुपीज 40, 40 रुपये काय असेल कमी असेल. म्हणजे पहिली जर आपण 1,000 रुपये भरली तर दुसऱ्या वेळी ती 1,000मधून 40 रुपये मायनस झालेले असतील. त्याच्या पुढच्या वेळी आणखी 40 रुपये मायनस झाले असतील. काय म्हणलेत? फाइंड द फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. फर्स्ट आणि लास्ट इन्स्टॉलमेंट फाइंड करा म्हटलेत. म्हणूयात आता किती घेतले नाही 8,000 रुपये घेतले पहा, आणि किती इंटरेस्ट भरायचा आहे 1,360 रुपये. म्हणूयात टोटल अमाऊंट टू रिपे इज इक्वल टू 8,000 प्लस इंटरेस्ट किती आपला रुपीज 1,360. मग किती येईल सम 9,360 रुपीज. ओके, एवढे रुपये त्याला काय करायचे रिपे करायचे. आता ही अमाऊंट जर रिपे करायची असेल आपल्याला तर म्हणूयात देअरफॉर S12, 12 महिन्याची सम किती येईल त्याची 9,360 रुपये. एवढी S12 त्याची झाली पाहिजे. मग म्हणूयात नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट्स N इज इक्वल टू किती असतील त्या 12, 12 इन्स्टॉलमेंट भरायच्यात. त्यानंतर आणखी काय दिलंय डिफरन्स बिटवीन इन्स्टॉलमेंट्स इज इक्वल टू किती असेल तो, तर ऑब्विसली पुढची 40 ने कमी असेल म्हणजे -40. ओके, हा काय असेल -40. म्हणजे देअरफॉर D इज इक्वल टू -40. हा काय असेल आपला डिफरन्स असेल. तर डिफरन्स मिळालाय तर आपल्याला काय फाइंड करायचे फर्स्ट अँड लास्ट टर्म. म्हणजे आपल्याला A आणि TN ह्या व्हॅल्यू फाइंड करायच्या. ते N ची व्हॅल्यू आपल्याला 12 आहे म्हणजे T12 आणि A ची व्हॅल्यू फाइंड करायची. पण A माहित नसलं तर T12 मिळणं अवघड आहे. A साठी काय करूयात, चला वी नो दॅट Sn is equal to n by 2 in bracket 2a plus n minus 1 d. हा काय फॉर्म्युला. मग Sn ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे S12 ची व्हॅल्यू पहा. S12 is equal to 12/2 in bracket 2a plus 12 minus 1 d. d ची व्हॅल्यू किती आपल्याकडे -40. ओके, अशा पद्धतीने. आता S12 ची व्हॅल्यू 9,360. टोटल पैसे किती करायचे 9,360 रुपये पे करायचे. 2 1 जा 2 6 जा होती ते 6 इन ब्रॅकेट 2a प्लस 11 इंटू -40. ओके, मग काय होतील पहा, मग येतील 9,360 हा डिवाइडेड बाय 6 येईल इकडे इज इक्वल टू 2a मायनस 440. ओके, हा 6 ने डिवाइड केलं तर काय होईल 6 1 जा 6, 6 5 जा 30, 6 6 जा 36, 6 0 0 1560 1560. आता -440 कडे येऊन +440 होईल इज इक्वल टू 2a. ॲडिशन केली तर आपण किती होईल 2000 इज इक्वल टू 2a. म्हणजे a इज इक्वल टू किती येईल 2000 डिवाइडेड बाय 2 विच इज इक्वल टू a. म्हणजे 1000 इज इक्वल टू a. a ची व्हॅल्यू काय येईल आपली 1000 रुपीज. a ची व्हॅल्यू जर 1000 आली देअरफॉर Tn इज इक्वल टू a प्लस n minus 1 d which is equal to what is the value of a 1000
प्लस n मायनस वन म्हणजे किती होईल 12 मायनस वन T12 काढायचा ना आपला T12 इज इक्वल 12 मायनस वन डीची व्हॅल्यू -40 विच इज इक्वल टू 1000 प्लस 11 इंटू -40 मग किती येईल 1000 -440 विच इज इक्वल टू किती सबट्रॅक्शन 560. ओके T12 मिळालाय आणि ओके ए मिळालाय. मग देअरफॉर फर्स्ट इन्स्टॉलमेंट is equal to 1000 rupees and last installment is equal to 560 rupees. 560 रुपये ही लास्ट इन्स्टॉलमेंट असेल आणि फर्स्ट इन्स्टॉलमेंट काय असेल 1000 रुपीज. ओके समजलं असेल. चला नोट करून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. चला काय दिले पहा. थर्ड क्वेश्चन. सचिन इन्व्हेस्टेड इन नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट. NSC मध्ये त्यांनी काय केलेत इन्व्हेस्टमेंट केलेत नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम. इन अ फर्स्ट इयर ही इन्व्हेस्टेड ₹5000. पहिल्या वर्षात त्यांनी 5000 रुपये इन्व्हेस्ट केलेत. सेकंड इयर 7000 and third year 9000 and so on. Find the total amount he invested in 12 years. 12 वर्षामध्ये त्यांनी किती अमाऊंट इन्व्हेस्ट केली ते काढूयात. ओके मग म्हणूयात इन्व्हेस्टमेंट of Sachin per year is as follow. खाली प्रमाणे म्हणजे कशी असेल तर पहिल्या वर्षी किती इन्व्हेस्ट केलेत 5000 रुपये. दुसऱ्या वर्षी 7000 रुपये. पुढल्या वर्षी 9000 रुपये अँड सो ऑन. ओके आता आपल्याला काय करायचं आहे टोटल अमाऊंट त्यांनी 12व्या वर्षी किती इन्व्हेस्ट केली असेल ती काढायची. आता म्हणूयात विच इज इन AP विथ. आता वरचं काय आपलं AP मध्ये तर A ची व्हॅल्यू पहा 5000 रुपीज आहे आणि डिफरन्स काढायचं झाला तर D इज इक्वल टू 7000 मायनस 5000 विच इज इक्वल टू 2000 रुपीजचं काय असेल डिफरन्स असेल. मग D ची व्हॅल्यू किती मिळाली 2000. D मिळाला आहे तर आपण काय करू शकतो S12 12 महिन्याची सम काढायची आहे. म्हणूया टू फाइंड टोटल अमाऊंट invested in 12 years. 12 years मध्ये किती अमाऊंट इन्व्हेस्ट झाली ही काढायची असेल तर n इज इक्वल टू 12 म्हणूयात. व्हॉट इज फॉर्म्युला Sn इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 d. हा आपला फॉर्म्युला यूज करायला लागेल. मग S12 काढायचा आपला. S12 इज इक्वल टू 12/2 इन ब्रॅकेट 2a 2 इंटू A ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 5000 प्लस n-1 यांची व्हॅल्यू 12 मायनस 1 D ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 2000. ओके चला 2 1 जा 2 6 जा विच इक्वल टू 6 इन ब्रॅकेट 2 इंटू 5000 किती होईल 10000 प्लस इथे येतील 11 इंटू 2000 मग किती होतील इज इक्वल टू 6 इन ब्रॅकेट 10000 प्लस 11 इंटू 22,000 मग किती होतील पहा. आता आपल्याकडे 10,000 आणि 22,000 सम किती येईल 32,000 आणि म्हणजे इथे इक्वल टू 6 इंटू 32,000 मल्टिप्लिकेशन किती येईल 1,92,000. ओके म्हणूया देअरफॉर हिज टोटल इन्व्हेस्टमेंट is equal to rupees 1,92,000. ओके 1,92,000 इतकी त्याची काय असेल टोटल इन्व्हेस्टमेंट झाली असेल. ओके चला तर मग नोट करून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. नेक्स्ट प्रॉब्लेम काय पहा. देअर इज अन ऑडिटोरियम विथ 27 rows ऑफ सीट्स. 27 रोज आहे सीटच्या. देअर आर 20 सीट्स इन फर्स्ट रो. पहिल्या रो मध्ये 20 सीट्स आहेत. 22 सीट्स इन सेकंड रो अँड 24 सीट्स इन थर्ड रो अँड सो ऑन. प्रत्येक सीट रो मध्ये 2-2 सीट ऍड झालेत.
फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन 15th रो. 15व्या रो मध्ये किती सीट्स असतील ते काढा. आणि ऑल्सो फाइंड हाऊ मेनी टोटल सीट्स इन द ऑडिटोरियम. ऑडिटोरियम मध्ये टोटल सीट्स किती असतील ते काढा म्हणतायत. ओके, म्हणूयात नंबर ऑफ सीट्स पर रो इन ऑडिटोरियम आर कसे असतील ते. फर्स्ट रो मध्ये किती आहे 20, सेकंड मध्ये 22, थर्ड मध्ये 24 अँड सो ऑन. ओके, अशा पद्धतीने विच इज एन AP. हे काय आपलं AP विथ काय सोबत A इज इक्वल टू व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ A फर्स्ट टर्म 20 अँड D इज इक्वल टू 22 मायनस 20 इज इक्वल टू 2. डिफरन्स किती मिळालाय 2 मिळालाय. डिफरन्स जर 2 आहे आणि फर्स्ट टर्म जर 20 आहे, व्हॉट वी हॅव टू फाइंड आपल्या 15th रो मधल्या सीट्स काढायच्यात. ओके, आपल्याला काय दिलंय 27 सीट्स. एन किती आपला ऑल्सो एन इज इक्वल टू 27. आता आपल्याला काय काढायचे टू फाइंड नंबर ऑफ सीट्स इन 15th रो. 15व्या रो मध्ये किती सीट्स असतील ते काढायसाठी आपल्याला काय काढावं लागेल तर T15 काढावं लागेल. TN इज इक्वल टू N इज इक्वल टू 15 वापरावं लागेल इथे. TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 D. T15 इज इक्वल टू A ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 20 प्लस N मायनस 1 म्हणजे 15 मायनस 1 आणि D ची व्हॅल्यू किती आहे 2. मग किती होईल 20 प्लस 14 इंटू 2. 14 टूचा किती होतील 28. 20 प्लस 28 विच इज इक्वल टू 48. म्हणू शकतो देर आर 48 सीट्स इन 15th रो. 15व्या रो मध्ये काय असतील 48 सीट्स असतील. आता आपल्याला टोटल ऑडिटोरियम मधले सीट काढायचे असतील. टोटल ऑडिटोरियम मधले सीट काढायचे असतील तर काय म्हणणार आपण टू फाइंड टोटल सीट्स इन ऑडिटोरियम. किती नंबर ऑफ रोज आहेत आपल्याकडे एन किती आपला 27. एन इज इक्वल टू 27 वापरणार आपण. SN इज इक्वल टू N बाय 2 इन ब्रॅकेट 2A प्लस N मायनस 1 D. असा फॉर्म्युला घेऊयात. आता किती काढायचं आहे S27. टोटल 27 रो मध्ये किती समजती आहे तर 27 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2 इंटू A. ची व्हॅल्यू किती आहे 20. फर्स्ट रो मध्ये 20 सीट्स आहेत प्लस N मायनस 1 27 मायनस 1 आणि D ची व्हॅल्यू किती आपल्याकडे डिफरन्स प्रत्येक सीटचा डिफरन्स किती आहे 2चा. ओके, विच इक्वल टू 27 डिवायडेड बाय 2 ॲज इट इज 2 इंटू 20 होतील 40 प्लस 27 मायनस 1 26 इंटू 2. मग काय होईल 27 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 40 प्लस 26 टूचा 52 आणि 52 आणि 40ची ॲडिशन किती होईल 27 डिवायडेड बाय 2 इंटू किती होतील 92. 92 जर डिवाइड केलं तर किती होतील इथे 46 आणि 27 इंटू 46 किती होतील पहा 1242 S27. Therefore there are 1242 seats in auditorium. ऑडिटोरियम मध्ये किती असतील 1242 सीट्स. चला नोट करून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात. काय म्हणत पहा कारगिल्स टेम्परेचर वॉज रेकॉर्डेड इन अ वीक फ्रॉम मंडे टू सॅटर्डे. मंडे पासून सॅटर्डे पर्यंत कारगिलचं टेम्परेचर रेकॉर्ड केलेलं आहे. ऑल रेकॉर्डिंग वेअर इन AP. सगळे रेकॉर्ड काय आहे AP मध्ये. द सम ऑफ टेम्परेचर्स ऑफ मंडे अँड सॅटर्डे वॉज 5 डिग्री सेल्सिअस. पहिल्या फर्स्ट डेचं आणि लास्ट डेचं रेकॉर्डिंगचे ॲडिशन जर केली आपण मंडे आणि सॅटर्डेची तर 5 डिग्री सेल्सिअस मोर दॅन द सम ऑफ टेम्परेचर ऑफ ट्यूजडे अँड सॅटर्डे. ट्यूजडे आणि सॅटर्डेच्या टेम्परेचर समपेक्षा 5 डिग्री सेल्सिअस काय जास्त आहे. इफ द टेम्परेचर ऑफ वेन्सडे
वॉज -30°C जर असं वेन्सडेचं, तर फाइंड द टेम्परेचर ऑफ अदर 5 days, बाकीच्या 5 दिवसांचं टेम्परेचर काढूयात. म्हणूयात लेट दी टेम्परेचर फ्रॉम मंडे टू सॅटरडे इन AP आर. फर्स्ट डेला मी म्हणतो A, सेकंडला A+D, थर्डला A+2D, A+3D, A+4D आणि लास्ट डे सॅटर्डेला A+5D. ओके, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटर्डे अशा पद्धतीने आपण 6 दिवसांचं टेम्परेचर नोट करून घेतलं आहे. ओके, चला मग अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन दिलं आहे का आपल्याला, गिवन दॅट फर्स्ट कंडिशन काय आपली, सम ऑफ टेम्परेचर ऑन मंडे अँड सॅटर्डे. मंडे किती आहे, ए पा ए प्लस सॅटर्डेचं किती आहे, A+5D, A+5D इज इक्वल टू किती येते, 5°C मोर दॅन सम ऑफ टेम्परेचर ऑन ट्यूजडे अँड सॅटर्डे. ट्यूजडेला किती टेम्परेचर पहा बरं, ट्यूजडेचं टेम्परेचर पहा, मंडे ट्यूजडे A+D आणि सॅटर्डेचं टेम्परेचर A+5D आणि सोबत 5 डिग्री एक्स्ट्रा आहे म्हणून +5. ओके, मग आता इकडे पहा 2A+5D, 2A+5D इज इक्वल टू A+A 2A, 2A+D+5D 6D +5. आता काय करूयात आपण, सगळे व्हेरिएबल एका साईडला, कॉन्स्टंट एका साईडला करूयात. मग काय होतील, 2A+5D - 2A - 6D इज इक्वल टू 5. मग +2A - 2A कॅन्सल होतील, 5D - 6D -D इज इक्वल टू 5, म्हणजे D इज इक्वल टू -5°C. ओके, डीची व्हॅल्यू काय भेटली, -5. आता -5°C जर आपलं टेम्परेचर मिळालं आहे तर आपण काय म्हणू शकतो, आणखी काय दिले पहा, इफ टेम्परेचर ऑफ वेन्सडे was -30°C. Also, temperature on Wednesday is equal to -30°C. मग therefore काय म्हणता येईल, आता वेन्सडे टेम्परेचर कोणतं आहे, A+2D, A+2D इज इक्वल टू -30°. तर डीची व्हॅल्यू काय आपल्याकडे, डीची व्हॅल्यू पहा -5°C. मग A+2 इंटू -5° इज इक्वल टू -30°. मग काय होईल, ए मायनस होतील पहा -10° इज इक्वल टू -30°. मग किती होतील, -10° प्लस जाऊन +10° होतील. ए इज इक्वल टू -30° +10°. आता +10° काय होतील, -30 + 10 -20. ए इज इक्वल टू -20°. याची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला, -20°C. ओके, मग आता ए मिळाला आहे, डी मिळाला आहे, तर आपल्याला सगळ्या दिवसाचं टेम्परेचर काढता येऊ शकतं. देअरफॉर टेम्परेचर ऑफ कारगिल ऑन ईच डे इज ॲज फॉलो. कसं असेल, पहिला मंडे इज इक्वल टू, मंडेला काय म्हणलं आपण, ए इज इक्वल टू याची व्हॅल्यू -20°C. ट्यूजडे इज इक्वल टू, ट्यूजडेची व्हॅल्यू A+D इज इक्वल टू -20°C. एची व्हॅल्यू आणि डीची व्हॅल्यू -5. मग किती होईल ते, -5 -20 -25°C. ओके, आता वेन्सडे टेम्परेचर आपल्याला ऑलरेडी गिवन आहे, ते -30°C. आता पुढचा थर्सडेला किती टेम्परेचर आहे, तर पहा A+3D विच इज इक्वल टू, याची व्हॅल्यू -20° प्लस 3 इंटू -5°. मग 5 3 15 आणि -20 बिकम -35°C. ओके,
30 झाला फ्रायडे. फ्रायडेला काय टेम्परेचर असेल a प्लस 4d इज इक्वल टू -20 डिग्री प्लस 4 इंटू -5 डिग्री विच इज इक्वल टू 4 5 20 -20 -40 डिग्री सेल्सिअस. आणि सॅटर्डे इज इक्वल टू a प्लस 5d इज इक्वल टू -20 प्लस 5 इंटू -5 डिग्री सेल्सिअस विच इक्वल टू 5 5 25 -25 -20 किती होतील -45 डिग्री सेल्सिअस. हे काय असं आपल्या टोटल वीकचं टेम्परेचर असेल. म्हणजे -20 -25 -30 -35 -40 आणि -45 पर्यंत टेम्परेचर असू शकेल कारगिलचं त्या 6 दिवसांमध्ये. ओके, चला नोट इट डाऊन. चला लास्ट प्रॉब्लेम काय पहा. ऑन द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे ट्री प्लांटेशन प्रोग्राम वॉज अरेंज ऑन द लँड विच इज इन ट्रँग्युलर शेप. एका ट्रँग्युलर शेपच्या लँडमध्ये आपण वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेच्या दिवशी ट्रीज प्लांट करतोय. ट्रीज आर प्लांटेड इन सच दॅट द in the first row there is 1 tree, in second row there are 2 trees, in third row there are 3 trees and so on. Find the total number of trees in 25 rows. चला फॉर एक्झाम्पल आपल्याकडे अशा पद्धतीने एक ट्रँग्युलर शेप काय आहे लँड आहे आणि त्यामध्ये आपण काय करतोय ट्रीज प्लांट करतोय. मग आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्या एन्व्हायरमेंट डे दिवशी तर फर्स्ट ट्री प्लांट केला आपण. फर्स्ट ट्री पुढे काय होईल सेकंड रोला 2 ट्री, थर्ड रोला 1 2 and 3 ट्रीज, फोर्थ रोला 1 2 3 and 4 ट्रीज. लाईक दिस आपण कुठपर्यंत जायचं आहे. ही झाली फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ अप टू 25 रोपर्यंत जायचं आहे. म्हणून यात नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड पर रो आर कसे असतील ते तर पहिले असेल फर्स्ट रोला 1, दुसऱ्याला 2, तिसऱ्याला 3 डॉट डॉट अप टू 25. 25 रोला काय असेल 25 असेल. म्हणून यात दिस सिक्वेन्स इज ॲन AP. ही सिक्वेन्स काय असणार आहे AP विथ A इज इक्वल टू 1 अँड D इज इक्वल टू 2 - 1 इज इक्वल टू 1. डिफरन्स 1 असेल आणि आपली जी लास्ट टर्म आहे TN इज इक्वल किती आहे 25. ऑल्सो N इज इक्वल टू ऑल्सो 25. बरोबर आहे का. प्रत्येक रोला 1 वाढतोय तर त्या पद्धतीने आपण लिहिले आहेत. म्हणून यात टू फाइंड सम ऑफ ट्रीज SN इज इक्वल टू N/2 इन ब्रॅकेट. आता मी फर्स्ट आणि लास्ट टर्मवाला फॉर्म्युला वापरतो T1 प्लस TN वाला. तुम्ही कोणताही वापरू शकता. पहिल्यासाठी पण आपल्याला D ची व्हॅल्यू पण आहे आणि रेग्युलर TNचा फॉर्म्युला पण आपण वापरू शकतो. मग S25 इज इक्वल टू 25 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट. T1 म्हणजे A ची व्हॅल्यू 1 आहे पहा प्लस TN 25. मग 25 प्लस 1 काय होतील 26. म्हणून या 25 डिवायडेड बाय 2 इंटू 26. 2 1 जा 2 13 जा. मग 13 इंटू 25 किती येतील 325. म्हणून म्हणू शकतो देअरफॉर टोटल नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड आर 325. 325 ट्रीज काय असतील तेवढ्या जागेमध्ये प्लांट झाले असतील. ओके, चला नोट करून घ्या. अशा पद्धतीने आपण आपला प्रॅक्टिस सेट 3.4 संपवलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 3 सुरू करणार आहोत. चला तर मग थांबूयात. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इन्फिनिटी ई क्लास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा. व्हिडिओ लाईक करा. काही अडचण असेल, काही डाऊट्स असतील, काही सजेशन असतील तर कमेंट नक्की करा.